अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. खरात तपासात सहकार्य करत नाही, तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं. पेनड्राईव्ह उघड झाले तर महाराष्ट्र हादरेल. खरातवर जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे दाखल व्हावेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची चौकशी होणार. एसआयटीनं समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती. शिवनिका संस्थेच्या सर्व आजी-माजी सदस्य सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात. तू दिसायला सुंदर, पती समजून घेत नाही. माइंड रिडिंगच्या नावाखाली खरातकडून महिलांची फसवणूक. खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक. भोंदूबाबासोबत भाजप आणि सत्तेतल्या नेत्यांचा संबंध. नाना पटोले यांचे गंभीर आरोप. राज्यामध्ये कुठेही पेट्रोल किंवा एलपीजीचा तुटवडा नाही. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन. चुकीच्या मार्गाने पैसा कमवणाऱ्यांची जागा तुरुंगात. पंकजा मुंडे यांचा अंबाजोगाईत कार्यकर्त्यांना सज्जड दम. कल्याण रेल्वे स्थानकावर तुफान राडा. ट्रेनमधून उतरताना 2 प्रवाशांमध्ये वाद. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दिव्यांग व्यक्तीला सुद्धा मारहाण. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात असंतोष. प्रशासकीय धोरणांविरोधात 10 लाख लोक रस्त्यावर. शांततापूर्ण आंदोलनामधून ट्रम्प सरकारचा निषेध. गॅसचा काळाबाजार उघडकीस. पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यातील मुसारणे इथली घटना. व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरून अवाजवी दरानं विक्री. कारवाईमध्ये 91 रिकामे सिलेंडर, मोटर्स आणि वजन काटे जप्त. लॅपटॉप, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू महागल्या. युद्धामुळे परदेशातून इलेक्ट्रिक वस्तूंची आयात निर्यात थांबली. विविध उपकरणांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ. अहिल्यानगरमधला नो पार्किंगचा ठेका वादात. नगरसेवकांची कंत्राटं रद्द करण्याची मागणी. ठेकेदार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना त्रास. संभाजीनगरमध्ये आडत व्यापाराकडून नोकराच्या पत्नीवर अत्याचार. लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर अत्याचार. आडत व्यापाराविरुद्ध गुन्हा दाखल. रामेश्वर तांड्यात जलजीवन मिशनमध्ये गैरव्यवहार. हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातले नागरिक हैराण. रेमंड ग्रुपच्या विजयपथ सिंघानिया यांचं निधन. वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कोकणातील आंबा, काजू उत्पादक अडचणीत. हवामानातील बदलाचा शेतकऱ्यांना फटका. राजू शेट्टी यांच्या आंदोलनानंतर सरकारकडून मदत. हिंगोली जिल्ह्यातलं पिवळं सोनं संकटात. कुरुंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दरामध्ये घसरण. युद्धजन्य परिस्थितीमुळे मंदीचं सावट. राज्यावर 3 दिवस अवकाळीचं सावट. दक्षिण कोकणात मेघगर्जना होण्याची शक्यता. मुंबईत सुद्धा हलक्या पावसाची शक्यता. पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात चैत्री यात्रेचा उत्साह. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक चैत्री यात्रेसाठी पंढरपुरात. भाविकांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त.